आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, जेणेकरता की प्रत्येक खेळाडूची ओळख पडणं फार महत्त्वपूर्ण आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय आणि प्रत्येक प्रेक्षकाला माहिती पडणं फार महत्त्वाचं आहे की कुठला बॅटर बॅटिंग करतोय आणि कुठला बॉलर बॉलिंग करतोय. त्या अनुषंगाने आम्ही आग्रहाची विनंती करतोय की तुमचा एक्स्ट्रा प्लेयर येणं फार महत्त्वाचं आहे. येऊ द्या, चला प्लीज जरा काही करा. गंभीर स्टोर पॅकर्स कंबोडी संघाकरता इथून सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित केलं जाईल ना. 3 सत्रांमध्ये आम्ही हे मैदान बघितलंय. डिवाइड केलं जाते. पहिला बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल 2 धावा सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जातील. बघा शॉर्ट बॉलचा शॉर्ट इथून धाव 1 शॉट चा इथून इशारा दिला गेला पंचांच्या माध्यमातून. जिथे 2 धावांकरता मेहनत घेतली होती त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फिरलं जाईल. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल कारण की एक शॉट धावल्या कारणास्तव इथून फक्त सिंगल जाऊ धाव फलकावरती जोडली जाईल. सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. ज्ञानेश्वर आणि तसे त्यांच्या जोड साथीने राया मुंडे आले. तिथे फटका चांगला सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून षटकार. थँक यू डिसे. 1 शॉट आणि त्याच्यानंतर कडक शॉट आपण बघितलाय. षटकामधील पुढील बॉल आणखी एकदा जोरकस बिग हिट करण्याचा प्रयत्न. पण बघा बॅट अगोदर फिरली होती बॉल त्याच्यानंतर निघून गेला. चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. ज्ञानेश्वरच्या विपक्षामध्ये इथून चांगला गेम प्लॅन देखील बनवला जातोय. कारण आपण याला बॉलिंग मार्क वरती बघतोय. रिसेंटली जी मॅच झाली याच्या अगोदरची त्या मॅचचा हिरो ठरलाय. इथे आणखी एकदा चांगला फटका सजवलाय. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक फॅब्युलस शॉट षटकार. थँक्यू डिझे. श्री गणेश क्रिकेट संघ गाणी संघाचा मनोज मॅचचा हिरो म्हणजे प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. तर मनोज आपण यायचंय. मनोज अग्राची विनंती करतोय तुम्ही या. चांगली बॅटिंग इथून. आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बघा सरळ बॅटिंगने जर धावा येतात तर कदाचित रिव्हर्सचा इथून शॉर्ट सिलेक्शन चुकीचं ठरला जाईल. जर सरळ बॅटने धावा येतात तर रिव्हर्स खेळण्याची इथून आवश्यकता नव्हती निश्चित स्वरूपामध्ये. बघा पहिल्या बॉलवरती सिंगल त्याच्यानंतर 6 डॉट 6 आणखी एक डॉट बॉल म्हणजे टोटली विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपला. धाव फलक जाऊन पोहोचला 13-13च्या आकड्यावरती. आणि बघा मित्रांनो टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये असे कित्येक खेळाडू महान बनले त्याचं देखील कारण आहे. षटकार आल्याच्यानंतर सिंगल डबल देखील फार महत्वाची आहे. जर तुम्ही सिंगल डबलला विसरून गेला तर कदाचित क्रिकेटचा खेळ तुम्हाला विसरू शकेल. कोलवडप्याचा बॉल चांगल्या प्रकारचा इथून डायरेक्टली बुंद्यामध्ये बॉल टाकला होता. चांगल्या प्रकारे या बॉलला खोदून काढलं गेलं. सिंगलला इथून सहज आणि सोप्यापणे कंप्लीट केली जाईल ना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. करण पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची पडलाय 14 धावा. मागडं षटक ठरलंय करणचं. थँक्यू संतोष. आपण थांबवतो. तर इथून या अगोदरच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मनोजनं अष्टपैलू खेळ साकारलाय. आमचे बंधू अजयजी वाघे यांच्या शुभ हस्ते हा प्लेअर ऑफ द मॅचचा आपण किताब देतोय. थांबायचं 1 मिनिट. आज आपले कॅमेरामन देखील आपल्याला ऑफिशियल कॅमेरामन जॉईन झाले आहेत. तर त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. धन्यवाद नरेशजी कुर्मे साहेब. आपण ओमकार आमच्या या साईदीप चषकाकरिता हे जे सहकार्य करताय त्याकरिता आपले मनपूर्वक आभार. मनोज प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळतोय. थोडंसं या वेळेला षटक थोडंसं खराब गेलं होतं परंतु ऐन वेळेला बॅटिंग चांगली झाली. काय सांगशील? नाही चांगलं नियोजन आहे. प्रथमतः 4 षटकं खेळणं आता क्वचित मिळतं आणि दुसरा राऊंड पण 3 ओव्हरचा मिळणं हे पण सुद्धा आता कठीण झालं आहे. आणि आता पटापट क्रिकेट झालं आहे. यामुळे फलंदाज पण एवढे तयार असतात की सांगता येत नाही कोणता चेंडू कधी बाहेर जाईल आणि कोणता मिस होईल.
खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपलं आहे, त्यामुळे हे सगळं आम्हाला करणं शक्य होतं आहे. तर हे होते मनोज, प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्यांनी जिंकलाय आणि पुढच्या मॅचकरिता त्यांचा संघ दाखल झाला आहे. शुभेच्छा असतील आपल्यास. थँक्यू. समीर डीके, आपण देखील या, आपलं देखील एक प्लेअर ऑफ द मॅचचं ट्रॉफी देणं बाकी आहे पहिल्या मॅचचं. चला जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. कॉम्बॉक्समध्ये संतोषजी चव्हाण. थँक्यू सर. बघा, आणि तसेच मनोज यांनी देखील सांगितलं की पटापटचा खेळ चालू आहे निश्चित स्वरूपामध्ये, आणि आमचे बॉल देखील तशाच प्रकारचे आहे. लगा तो सिक्सर 70-70 आहे निश्चित स्वरूपामध्ये. 70-70चा बॉल म्हटलं तर अवघ्या या क्रिकेटच्या जगतामध्ये 70-70 नाव नव्हे तर ब्रँड बनलंय. मैदानाच्या दिशेने जाऊयात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इथून बॅट तर चांगल्या वेगवान गतीने फिरवली होती, पण बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये या आधुनिक जगामध्ये. बघा, आणि तसेच मनोज यांनी देखील सांगितलं होतं की हल्लीचा क्रिकेट अतिशय फास्ट अँड फ्युरियस झालाय, आणि अक्षरशः आजच्या काळामध्ये फक्त प्लेयर्स लोकांकडे लक्ष केंद्रित करा. त्यांना फक्त खेळण्याची मतलब आहे. त्यांना खेळण्याचा अर्थ असा आहे की आम्हाला जास्तीत जास्त ओव्हर्स खेळण्याकरता मिळाल्या पाहिजे. आम्हाला अमाऊंट मॅटर करत नाही, पण आम्हाला चांगल्या प्रकारचा खेळ खेळणं हे फार महत्त्वाचं आहे. इथून चांगला शॉर्ट सिलेक्शन बघितलंय. सिंगल धावती ते सहज आणि सोप्या रूपाने जोडले जाईन. राया मुंडे आपलं वैयक्तिक खातं खोलतील, आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16च्या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये इथून करण मागणा ठरला, आणि त्याच्यानंतर वैभव शाली त्याने आतापर्यंत 3 बॉलमध्ये बॉलिंग केली आहे. चांगल्या प्रकारची त्याच्या माध्यमातून बॉलिंग राहिली आहे. बघा, पंच काहीतरी सांगतायत. ऑफिशियल काय घडलंय? बॅट चेंज करायची. जर एक्स्ट्रा प्लेयर्स आपण असाल तर प्लीज, म्हणून वारंवार आम्ही सूचना देतोय की तुमचा एक्स्ट्रा प्लेअर असणं फार महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला बॅट चेंज करायची तर तुमचे टीममेट्स आहेत, तुम्ही त्यांना कॉल द्या. सिंगल, त्याच्यानंतर पहिल्या ओव्हरचं आपण विश्लेषण बघूया. सिंगल षटकार, डॉट, सिक्सर, त्याच्यानंतर डॉट आणि सिंगल. षटक क्रमांक 2, हा बॉल बघा, वाह काय दर्जेदार अप्रतिम दर्जाचा बॉल. उत्तर नव्हतं अक्षरशः जो प्रश्न विचारला होता गोलंदाजाने. फलंदाज इथे 4 मुंड्या चित्त झालाय. विकेट. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. थँक्यू डीजे. बघा बॉल एकदम परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जात आहे ना, तो बॉल होता अप्रतिम दर्जाचा, आणि इथून ज्ञानेश्वरची विकेट मिळवली आहे. आणि अक्षरशः दीपेशजी सर बघा, निश्चित स्वरूपामध्ये ही विकेट आहे ना, अक्षरशः 10 ते 12 रनांचा इथून इफेक्ट पाडेल या मॅचमध्ये, याच्यामध्ये शंका नाहीये. कारण की ज्ञानेश्वर वेगळ्या लयमध्ये इथून चांगली बॅटिंग करत होता, आणि त्याला इथून चांगल्या बॉलने त्याची इनिंग संपवली आहे. अप्रतिम दर्जाचा तो बॉल होता. निश्चित स्वरूपामध्ये म्हणावं लागेल बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकेल. चांगल्या प्रकारचा बॉल होता. तारीफ योग्य गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून. मी सांगितलं होतं की बघा, करणनं पहिल्या षटकामध्ये इथून मागणा ठरला होता, पण त्याच्यानंतर करणनी जी चुकी केली आणि त्या चुकीची भरपाई इथून वैभव करतोय. वैभवशाली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. बॅटिंग करण्याकरता बघा इथून अमोल आलाय. अमोल बॅटिंग करण्याकरता. वैभव आपल्या बॉलिंग मार्क वरती. वैभवचा आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. वा काय बॉलिंग करतोय वैभव. अक्षरशः इथून बेड्यांमध्ये जखडून ठेवलाय. हात खोलण्याची बिलकुल संधी देत नाहीये. जर तुम्हाला काही इथून चांगली धावा तुम्हाला बोब्या करायच्या असतील तर तुम्ही स्वतःची इथून शैली दर्शवा, तुमचं कौशल्य इथून दर्शवा. मी इथून चुकी करणार नाहीये. मी तुम्हाला इथून इझिली चांगले बॉल इथून डिलिव्हर करणार आहे माझ्या टीम करता. आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय, सहज आणि सोपा झेल सुटलाय, आणि अक्षरशः इथून नाखुश आहे वैभव. कारण कॅच होणं फार महत्वपूर्ण होतं. एकदम इझिली कॅच होता आणि तो इथून ड्रॉप झालाय. षटक क्रमांक इथून 1ची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक टोटली जाऊन पोहोचलाय 18च्या आकड्यावरती. यानंतर आपण एक प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत, कारण लगेच आपण दुसरा सामना चालू केला, त्यामुळं पहिल्या फेरीतील VCC शिकलेची प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला देणं बाकी आहे. तर चला, प्लेअर ऑफ द मॅच समीर डीके आपल्यासोबत आलेत. मी विनंती करतो आमचे छोटे बंधू साहिल राणे आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन समीर डीके यांचा सन्मान करायचा आहे. अष्टपैलू खेळ त्या सामन्यामध्ये समीरनं दाखवला होता. 2 चौकार 1 षटकार त्यानं खेचला होता. आणि समीर 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 मी काढतो.
त्याकरिता त्याला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण त्याचा गौरव करतोय. कॉंग्रॅच्युलेशन समीर, हार्ड लक. आपण या स्पर्धेतून बाहेर झालात, परंतु पुढच्या स्पर्धांकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. जावेत मॅचच्या दिशेने नो बॉलचा इथून इशारा आलाय. हा फुल टॉस बॉल आय थिंक मला वाटतं की बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर म्हणजे बॉल ज्यावेळेस हातामधून सुटला होता त्यावेळेस पंचाने सांगितलं होतं की आय थिंक ओव्हर स्टेपिंग आणि फुल टॉस बॉल देखील हा बराच होता, हाईट देखील होती. नो +2 आणि धाव फलक इथून वेगवान गतीने वाढेल, धावून पोहोचेल 20-20च्या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल असेल आता. राज पहिल्या बॉलवरती राज काही करू शकला नाहीये. एक्स्ट्रा बॉल इथून डिलिव्हर केला गेला. हा फुल टॉस समोरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका तर सजवलाय. टायमिंग इथून प्रॉपर झालं होतं पण खेळाडू मध्ये आलाय आणि आणखी एकदा 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. या दोनच्या मदतीने धाव फलक आणखी एकदा वाढलाय, जाऊन पोहोचलाय 22 धावा धाव फलकावरती. अमोल आपल्या टीम करता इथून चांगली बॅटिंग करतोय. बघा इथून त्याला जीवनदान मिळालं निश्चित स्वरूपामध्ये, कारण की फ्रीडच्या बॉलवरती तो बाद होऊ शकला असता पण तो फ्रीडचा बॉल होता. पण इथून फार महत्वपूर्ण आहे की तुम्हाला इथून कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे. ज्ञानेश्वर बाद झालाय, त्याच्यानंतर संघाला सांभाळायचंय, तुम्हाला सावरायचंय संघाला. पण इथून अमोलने आतापर्यंत ती जिम्मेदारी उचलली आहे अक्षरशः. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकांमध्ये किमान तुम्ही किती धावा बनवल्यात त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये करणनं मागं ठरला गेला 14 धावा आणि त्याच्यानंतर वैभवने वैभवशाली गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. आणि षटक क्रमांक 3 ला जशा प्रकारे सुरुवात झाली, खराब सुरुवात झाली राजच्या माध्यमातून. आतापर्यंत खराब सुरुवात आहे. हा बॉल बघा चांगल्या प्रकारचा आहे, फुलर लेनचा हा बॉल होता. चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. राज इथून कमबॅक करतोय. नो +2 त्याच्यानंतर डबल बॅक टू बॅक डॉट्स. 3 बॉलचा खेळ संपला की 3 बॉल शिल्लक आहेत. हे 3 बॉल येणारे अतिशय फार महत्वपूर्ण आहेत आणि 3 बॉलमध्ये किती धावा आणखी जोडल्या जातील याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. राज आणखी एकदा आपल्या रनिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करण्याकरता स्ट्राईक एंडवरती आपण अमोल यांना बघणार आहोत. अमोल चांगली बॅटिंग करावी लागेल. मी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरच्या विकेट नंतर संघाला कोणाला तरी सांभाळायचंय, पण ते अमोल आतापर्यंत सांभाळलंय. मला वाटतं की 5 बॉलमध्ये 4 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण करायचं होतं, कनेक्शन होत नाहीये. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल इथून कमबॅक केला जातोय. आणि मी याच्या अगोदर देखील सांगितलं होतं की आप अपने आगाज से नहीं तो अंजामचे पैसाने जाते हो, पण इथून अंजाम बघा चांगल्या प्रकारचा दिला जातोय. सुरुवात निश्चित स्वरूपामध्ये खराब झाली आहे पण फिनिश चांगल्या प्रकारचा मी करेल राज हे सांगतोय अक्षरशः. बॅक टू बॅकचा 3रा डॉट बॉल आहे बघा. ओपरचा पुढील बॉल राज. आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. बॉलच्या खाली स्वतः राज आला आणि त्याने इथून चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय, गडी बाद झालाय. अमोल बराच वेळ इथून स्ट्रगल करत होता पण अंततः इथून त्याला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, दुसरा धक्का. अमोल बॅक टू द डगआउट. चेक. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. साईदीप चषक 2025 करिता आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू अरुण दादा, अर्थातच आमच्या सर्वांचे लाडके छोटे, आणि त्यांच्या समवेत आमचे बंधू दिलीपजी मोरे, अर्थातच आमचे लाडके डी, यांचे देखील शुभागमन झाले. दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. समवेत आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे विरार नगरीतील सच्चे खंदे पाठीराखे आणि ज्यांच्या पाठबळामुळे मोठमोठ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती आमच्यामध्ये संचारते असे आमचे ज्येष्ठ बंधू रविदादा डिंगणकर यांचे देखील शुभागमन झाले. रविदादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तथा गेले कित्येक वर्ष मैत्रीच्या या अधिराज्यामध्ये ज्यांनी आमच्या मनावरती नाव कोरले असे आमचे मोठे बंधू दिनेश थोरात सर, अर्थातच आमच्या सर्वांचे लाडके दादा, यांचं देखील शुभागमन झालंय. आमच्या या सगळ्या बंधूंचं मी या साईदीप चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो, विनंती करतो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या या सगळ्या मित्रांचं. शेवटचा बॉल इथून चांगल्या प्रकारचा डिलिव्हरी केला जातोय. षटक क्रमांक इथून 3 ची झाली आहे समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलक 22 धावा धाव फलकावरती.
शेवटचं षटक इथून उर्वरित आहे आणि ते डिलिव्हरी करण्याकरता आकाशाला आहे. आकाशचा पहिला बॉल इथून बॅटची गळा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनवरचा जो खेळाडू होता थोडासा वाईट होता तरी देखील त्यांनी बॉलला स्टॉप केलंय. चांगल्या प्रकारची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून खेळाडूला माघारी परतावं लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रबलनाथ हिरलोक संघाचे कॅप्टन तसेच पार्थ 11 देवाचे गोटणे दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉससाठी रेडी राहा. येणारे 5 बॉल नंतर टॉस केला जाईल. पहिल्या बॉलवरती इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. नो बॉलचा इथून इशारा आलाय. नो बॉल इथून चुकी घडली आहे. रनआउटची देखील दाट शक्यता होती पण चांगला इथून थ्रो पाहिजे होता. नो बॉलचा इशारा. चक्क गोलंदाज थ्रो गोलंदाज इथून आढळले या स्पर्धेमध्ये तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्यावरती इथून बंदी घातली जाईल. या पूर्ण स्पर्धेमध्ये ते आता गोलंदाजी करू शकणार नाही. नो +2 म्हणजे या टोटल या 3 धावा प्राप्त होतील आणि आता रिप्लेसमेंट मध्ये इथून गोलंदाज दुसरा आणावा लागेल तुम्हाला. त्याच्या अगोदर एक डिझेला अजय आलाय बॉलिंग मार्क वरती रिप्लेसमेंट मध्ये इथून कारण की बॉलर रिप्लेस केलाय. हा बघा पहिलाच बॉल इथून चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन आपण बघितलंय. गॅप मध्ये खेळण्याकरता सक्षम आहेत आणि गॅप कशा प्रकारे शोधायचं येतं सर्वोत्तम उदाहरण आतापर्यंत राया मुंडे यांनी दिलंय. चांगल्या आपल्या टीम करता बॅटिंग करतात. 2 धावा इथे आणखी एकदा धाव फलकावरती जोडल्या जातील. या 2च्या मदतीने धाव फलक वाढला जाते. टोटली धाव फलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 28च्या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 1+ विकेट त्याच्यानंतर नो +2 आणि आणखी एकदा 2 धावा तर म्हणल्यात आतापर्यंत. हाकू टप्प्याचा बॉल होता इथून पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या प्रकारचे इथून बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत बॉलर जय. जर कदाचित जय अशा प्रकारची गोलंदाजी करतात तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांचं चेन का केलं गेलं नाही 4th ओव्हर करता. पण त्याच्या अगोदर आकाश यांच्याकडे जिम्मेदारी सोपवली होती पण आकाश चक्क गोलंदाजी केली त्यांनी. मग त्या अनुषंगाने या स्पर्धेमध्ये त्यांच्यावरती बंधन आणलं जात आहे. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल बघा. मी याच्या अगोदर देखील सांगितलंय की तुमच्याकडे जर जय सारखा गोलंदाज आहे तर तो तुमचा बेस्ट ऑप्शन का नाही आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक आणि एक दावेदारी देखील पेश करतोय. येणाऱ्या वेळ आणि काळेमध्ये आपल्या संघाकरता मला देखील एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून पाहिलं जाईल त्याच्याकडे. स्लोवर वन इथून नजर लागली अक्षरशः आणि इथून दिशा भरकटली आहे आणि दशा देखील खराब होणार आहे. वाईट +4 म्हणजे टोटल या 5 धावा. थँक्यू ब्रिझी. धाव फलक वेगवान गतीने वाढलाय जाऊन पोहोचले 33 धावा धाव फलकावरती. इथून धावा बनत नव्हत्या पण कदाचित जय याची आम्ही जास्त प्रशंसा केली. कदाचित नजर लागली की काय त्यांच्या बॉलिंग परफॉर्मन्स करता. या षटकामध्ये बघा मित्रांनो एक्स्ट्रास धावा बऱ्याच आल्यात. नो +2 त्याच्यानंतर आणखी इथून वाईट +4 म्हणजे किती धावा इथून बघा किती गेल्यात एक्स्ट्रास धावा कुठेतरी काट्यासारख्या टोचल्या जातील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चांगला फटका सजवला बिटवीन द गॅप. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. या 4च्या मदतीने धाव फलक 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लास्ट टू गो शेवटचा बॉल शिल्लक आहे.
शेवटचा बॉल वाट पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा इथून आणखी एकदा आलाय. धावफलक 38-38. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक्स्ट्राच धावा या षटकामध्ये बऱ्याच आल्यात. हा शेवटचा बॉल चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केलाय. किमान इथून 2 धावा तर उपलब्ध आहेत, कारण कुठलाही खेळाडू आतापर्यंत बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. चांगली रनिंग आपण बघितली. 2 धावा शेवटच्या बॉलवरती इथून प्राप्त होतील षटकाची आणि तसेच इनिंगची देखील समाप्ती होईल. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेर धावफलक 40-40 जिंकण्याकरता 41 धावसंख्येचं आव्हान असेल. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आम्ही तुम्हाला अगोदर देखील कॉल दिला होता. पार्थ 11 देवाचे घोटणे आणि त्याच्या विपक्षामध्ये संघ असणार आहे रबलनाथ हिरलोक. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या टॉस साठी दीपीजी माने सर आपल्या समोर जॉईंट होत आहे टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन्स या टॉस साठी पहिल्या इनिंग मध्ये बघा बनल्या तर टोटली 40 धावा. पुन्हा पछाडू भीती रे कोणा चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची पंख सोनेरी नवे लावूनी जे पही आकाशी जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची पंख सोनेरी नवे लावूनी जे पही आकाशी जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची पंख सोनेरी नवे लावूनी जे पही आकाशी जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची पंख सोनेरी नवे लावूनी जे पही आकाशी जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची पंख सोनेरी नवे लावूनी जे पही आकाशी जंग जंग हे पुन्हा पछाडू भीती रे कोणा चल पाऊले पुन्हा सोडती पुन्हा वादळे मनाची पंख सोनेरी देखील वाढल्यात. मग त्या अनुषंगाने तुम्ही वेळेला महत्व द्या आणि सलामी जोडी घ्या आपण तुमच्या मैदानाचा ताबा. थँक्यू डिझे. चला स्पीडअप करा वेळेला महत्व द्या. सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. वैभव आणि आकाश बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान इन झालेत दाखल झालेत. बघा स्ट्राईक कोणाकडे जाईन हे देखील बघावं लागेल. आय थिंक मला वाटतंय की वैभव आमचे एक्स्ट्रा प्लेयर त्यांनी सांगितलंय की वैभव स्ट्राईक घेणार आहेत आणि वैभवच्या साथीने इथून बॅटिंग करण्याकरता आकाश आपण यांना बघतोय. बॉलिंग मार्कवरती बॉलर ऑलरेडी तयार झालेत. अक्षय तयार झालेत बॉलिंग मार्कवरती. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. जिंकण्याकरता 41 धावसंख्येचं आव्हान आहे. या 41 धावा कशा प्रकारे इथून चेस केल्या जातील त्याच्यावरती देखील नजर ठेवावी लागेल. बॉलिंग मार्कवरती अक्षय तयार होतोय. त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करण्याकरता वैभव स्ट्राईक एंडवरती. वैभवने बघितलं तर चांगला कमबॅक त्याने आपला संघाकरता करून दिला होता पहिल्या इनिंगमध्ये, कारण की जिथे रणेश्वर चांगली बॅटिंग करत होता त्याला थांबवलं आणि त्याच्यानंतर त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एक मोठी विकेट त्याने प्राप्त केली होती. केळकर संघाचा विचार केला तर तुम्हाला जिंकायचं असेल तर 41 धावा तुम्हाला या चेस कराव्या लागतील. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामी जोडी वैभव आणि आकाश. त्याच्या विपक्षामध्ये बॉलिंग मार्कवरती अक्षय तयार झालाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कमेंट्री बॉक्समधून. पहिले षटक पॉवर प्ले आपण बघणार आहोत.
वैभव ऑन स्ट्राईक. वैभव करता बॉल चांगल्या प्रकारचा बॉल आहे. बघा विकेट किपर बीट झाल्याच्या नंतर शॉर्ट थर्डमॅन वरती जो खेळाडू होता त्याने चांगल्या प्रकारचं इथून बॉलला गॅदर केलं गेलं, थांबवलं गेलं, स्टॉप केलं गेलं आणि किमान आपल्या संघाकरता इथून धावा देखील वाचवल्या जात आहेत. जिथे असं वाटलं की सिंगल धाव मिळू शकेल पण मिळू शकली नाही, कारण की जो थर्डमॅनचा जो खेळाडू होता अतिशय ऍक्टिव्ह होता आणि जशा प्रकारे बघितलं की बॉल माझ्या दिशेने येतो तर बॉलवरती वेगाने सरसावला, बॉलला पकडला, थ्रो केला आणि त्या अनुषंगाने धाव इथून घेण्याची कुठलीही संधी दिली नाही त्यांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिला बॉल चांगल्या प्रकारचा केलाय. दुसरा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू त्याने झेल टिपलाय, गडी बाद झालाय. वैभव 0च्या आकड्यावरती बाद झालाय. थँक्यू डीसी. विकास आला बॅटिंग करण्याकरता. जर आपल्याला संघाचा विकास करायचा असेल तर विकासला इथून विकेटवरती उभा राहावं लागेल. पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली आहे. विकास करता हा पहिला बॉल. विकास आल्या शॉट बघा काय चांगल्या प्रकारचा पण त्याने सजवलाय. वा, अप्रतिम दर्जाचं शॉट सिलेक्शन. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बघा चांगल्या प्रकारचे इथून शॉर्ट सिलेक्शन बघितलंय. स्क्वेअर लेग आणि तसेच पाणीच्या क्षेत्रामध्ये या बॉलला दिशा दिली होती. फक्त गोलंदाजाचा जो पेस आहे, जो स्पीड आहे, त्याचा फक्त इथून उपयोग केला होता विकासने. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. चौकाराच्या साह्याने त्याने खातं खोललंय. हा फुल टॉस बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने फक्त दिशा दिली आहे. सिंगल धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने धाव फलकावरती जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढेल. धावून पोहोचेल 5. एक गडी बाद झालाय. हा सुकाय देवी क्रिकेट संघ केळगर संघाला इथून पहिला धक्का लागला होता. जो दुसरा बॉल डिलिव्हर केला होता अक्षयाने, त्याच्यावरती त्यांनी विकेट प्राप्त केली होती. ती देखील वैभवची विकेट, मोठी विकेट ती प्राप्त झाली आणि ती सस्त्यामध्ये इथून वैभव पास झाला. वैभव का आपल्या टीम करता जास्त काही करू शकला नाही, पण बॉलिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स. हा फुल टॉस बॉल बीमर आहे. निश्चित स्वरूपामध्ये नो बॉलचा इशारा आलाय. 9 वरती 4 म्हणजे टोटली आणखी एकदा 5 धावा. नो प्लस 4. त्याच्यानंतर या 5 धावांनी पुढचा बॉल फ्री हिट्स आहे. दोन्ही बॅटर्स ज्यांनी की 4च्या साह्याने आपलं वैयक्तिक खातं खोललंय आणि खेळाडू जो आपला खाताही करू शकला नाही. फ्री हिटचा बॉल इथून डायरेक्टली झेल होऊ शकला असता. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. चांगला थ्रो इथे पाहिजे होता. बघता बघता इथे सिंगल धाव देखील धाव फलकावरती जोडले जाईल. धाव फलक डबल डिजिटच्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचली. 11-11 धावा धाव फलकावरती. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि त्याला 5वा बॉल म्हणता येणार नाही कारण तो एक्स्ट्रा बॉल होता. त्याच्यावरती चौकार देखील आला आणि जो खऱ्या अर्थाने जो 5वा बॉल होता त्याच्यावरती सिंगल आली आहे. शेवटचा बॉल इथून आणखी एकदा बॅटशी काढायला लागली आहे. थर्डमॅनचं क्षेत्र या मॅचमध्ये कदाचित बिझी राहिलं आजच्या दिवसामध्ये बघितलं तर.
या मॅचमध्ये देखील बिझी राहिले. षटक क्रमांक इथून 1ची झाली आहे समाप्ती. अक्षय पहिल्या षटकामध्ये धावा खर्ची पडला 12 मागडं षटक अक्षयच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. स्पीड अप. चला वेळेला महत्व द्या. वारंवार आम्ही देखील सूचना देतोय, पंच देखील तुम्हाला सूचना देत आहेत. नियमांचं तुम्ही मित्रांनो उल्लंघन करू नका, अन्यथा कदाचित तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. कारण की या कडकत्या उन्हामध्ये देखील पंच तुम्हाला वारंवार सूचना देतात की तुम्ही वेळेला महत्व द्या प्लीज. आग्रहाची विनंती वारंवार आम्ही तुमच्याकरता करतो की टाइम इज मनी असं म्हटलं जातंय. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गेलेली वेळ कधीच तुम्ही मित्रांनो कमवू शकणार नाही. मग त्या अनुषंगाने तुम्ही वेळेला तुम्ही महत्व द्या. जो वेळेला महत्व देणार वेळ देखील त्यालाच महत्व देणार. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॉलिंग मार्कवरती इथून षटक क्रमांक दुसरं घेऊन तयार झालाय. प्रथमेश आलाय. प्रथमेश कशा प्रकारे तो गोलंदाजी करेल त्याच्यावरती देखील नजर ठेवावी लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज बघणार आहोत ज्याने की चांगली बॅटिंग केली. विकास ऑन स्ट्राईक आहे आणि आतापर्यंत येऊन आपल्या संघाचा विकास केलाय. विकास करता बॉल इथून स्लोवर वन. पहिला बॉल ओळखला इथून चांगल्या प्रकारचा बॉल. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन चांगल्या प्रकारचा बॉल प्रथमेश तिथून डिलिव्हर्ड केलाय. आणि त्याच्यानंतर विकास याने देखील सांगितलं की कशा शैलीने तो बॉल डिलिव्हर्ड केला होता. त्याने देखील सांगितलं की बॅक ऑफ द हँड स्लोवर वन चांगल्या प्रकारचा तो बॉल होता. प्रथमेश पहिला बॉल तर चांगल्या प्रकारचा आहे. दुसरा बघावा लागेल. दुसरा बॉल तो देखील चांगल्या प्रकारचा आहे. इथून विकेट मिळण्याचे चान्सेस होते. चांगला थ्रो देखील आला होता पण थोडीशी उसळी. जर तुम्ही कदाचित लेदर क्रिकेट खेळत असाल तर कोचचा सर्वप्रथम तुम्हाला सांगणं असतं की कदाचित तुम्ही फ्लॅट थ्रो करा. जर निश्चित स्वरूपामध्ये जर तुम्ही हवेमध्ये फेकण्याचा प्रयत्न कराल तर कदाचित तुम्हाला चुकीचा तो मेसेज दिला जातो आणि त्याच्यानंतर कदाचित तुमच्यावरती देखील लक्ष केंद्रित केलं जाते. त्याची शिक्षा देखील भोगावी लागते. इथून आणखी एकदा दिशा भरकटली आहे. शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता किती 6चा सिग्नल आलाय. षटकार आलाय म्हणजेच इथून 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. धाव फलक वेगवान गतीने वाढेल. जाऊन पोहोचेल 19च्या आकड्यावरती. चांगला फटका सजवला. तितकीच चांगली फिल्डिंग देखील झाली होती पण बॉल कदाचित हाताला स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बघा जम्प परफेक्ट टाइम वरती त्यांनी मारले आणि त्याच्यानंतर बॉल ज्यावेळेस स्टॉप करण्याचा त्याने प्रयत्न केला ना बॉल स्टॉप झाला पण बाउंड्री लाईनच्या बाहेर जस्ट थोडासा बाहेर पडलाय. कदाचित इथून जर ही बाउंड्री सेव्ह केली असती तर धावांवरती बराच इफेक्ट पडू शकला असता. आणखी एकदा इथून चांगला फटका सजवलाय. यावेळेस मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. एक कंप्लीट आणि इथून एकाने समाधान व्यक्त करावं लागेल. एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. जोपर्यंत ज्ञानेश्वर बॉल इथून गॅदर करतील सिंगल धाव फलकावरती जोडले त्याने धाव फलक 20च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 41 धाव संख्येचा तुम्ही पाठलाग करत असताना धावा धाव फलकावरती उभ्या केल्यात 20. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल क्लासिकल स्ट्रोक खेचलाय पण मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली फिल्डर आहे. वा चांगल्या दर्जाचा त्याने झेल टिपलाय. गडीबाज झालाय. मोठा धक्का. विकास बॅक टू द डगआउट. सागर आला बॅटिंग करण्याकरता. बघा वैभव 0 चक्रवर्ती बाद. त्याच्यानंतर आकाश आतापर्यंत आपल्या संघाला त्याने सांभाळलाय सावरलाय. पहिल्या बॉलवरती त्यांनी वैयक्तिक चौकार खेचला होता. त्याच्यानंतर सिंगल षटकार आणखी एक सिंगल म्हणजे वैयक्तिक आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 धावा त्याने बनवल्यात. आणि विकास चांगला विकास करत होता पण त्याला इथून माघारी परतवलंय. चांगला कमबॅक प्रथमेशच्या माध्यमातून झालाय. हा पहिला बॉल इथून वैयक्तिक फेस करत असताना सागर पहिल्या बॉलवरती चांगला शॉर्ट सिलेक्शन बघितलंय. दुसऱ्या करता इथून प्रयत्न आहेत आणि प्रयत्नांना इथून यश मिळेल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील.
वन शॉट आणखी एकदा बघा वन शॉटचा इशारा दिला जातोय. तुम्ही ज्या एक्स्ट्रा धावे करता तेवढी मेहनत घेतली ना मित्रांनो, जर कदाचित ती 1 सेंटीमीटर पासून जर थोडीशी तरी पाठीमागे राहिली तर कदाचित ती चुकी आहे तुमच्या माध्यमातून. तुमचे डोळे उघडे ठेवून तुम्हाला बघायचं होतं की लाईन कुठपर्यंत पोहोचली, बॅट कुठपर्यंत तुम्ही जी स्लाइड करताय आणि त्याच्यानंतर बॉल च्या क्रीज पर्यंत पोहोचली की नाही हे देखील बघणं तुमचं कर्तव्य होतं. आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव मिळेल. धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या तर 21 येणाऱ्या 12 बॉल चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 20 म्हणजे 10ची सरासरी तुम्हाला इथून प्रति षटकाच्या पाठीमागे मेंटेन ठेवायची आहे. 10ची सरासरीतून प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे. 20 धावा आणखी जिंकण्याकरता पाहिजेत. 10ची सरासरी तुम्हाला प्रति षटकाच्या पाठीमागे मेंटेन ठेवायची आहे. चेक. चला चला दोन्ही संघातील खेळाडूंनी चला आपापसात नको. चला चेतन चेतन चला चेतन एक चांगली स्पर्धा आहे. चला दोन्ही संघातील खेळाडूंनी लांब लांब व्हा. तुम्ही आपापसात राहिलेत की चला कर्णधार. चला चला आपापसात चर्चा नको. चला हिरलोक कर्णधार चला. देवाचे गोटणे कर्णधार चला. चला मिलिंद बघा चांगली बॉलिंग करतात आपल्या टीम करता. पहिल्या बॉलवरती डबल आणि त्याच्यानंतर चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून करून दर्शवलाय. जिंकण्याकरता येणार 10 बॉलमध्ये 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10-18 इक्वेशन आहे. हा बॉल अकूट टप्प्याचा आणखी एकदा चांगलं शॉट सिलेक्शन आपण बघितलंय. बॉल आणखी एकदा चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. बघा या 6च्या मदतीने इथून इक्वेशन समीकरण पूर्णपणे इथून हातामध्ये तर पाहायला मिळतोय. सुकाय देवी क्रिकेट संघ केळकर या संघाकरता इक्वेशन समीकरण पूर्णपणे हातामध्ये आलाय. येणारे 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉलमध्ये जिंकण्याकरता तुम्हाला आणखी धावसंख्येची आवश्यकता आहे. 9 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9-12चं इक्वेशन इझिली हातामध्ये आलाय. आणि आकाश काय बॅटिंग करतो आपल्या टीम करता. आकाश करता बॉल इथून डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय. आणि बघा मॅच अगोदर देखील सांगितलं होतं की मोठ्या खेळाडूची निशाणी जर तुम्हाला बघायची असेल तर त्याचं सर्वोत्तम उदाहरण आकाशने इथून दिलंय. षटकार आल्याच्या नंतर सिंगल धाव देखील धाव फलकावरती जोडली गेली. आणि मोठ्या खेळाडूची निशाणी काय, कारण की षटकार आल्याच्या नंतर सिंगल डबल देखील शोधणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते देखील त्यांनी तो करून दर्शवलंय. मिलिंदच्या विपक्षामध्ये षटकार आणि त्याच्यानंतर सिंगल. हा फुल टॉस समोरच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत लॉंगॉनचा खेळाडू या बॉलला फील्ड करेल 2 धावा काही रोखू शकणार नाही तो. 2 धावा इथून धाव फलकावरती आणखी एकदा जोडल्या जात आहेत. या 2च्या मदतीने धाव फलक. चला राकेश आपला कॅप्टन पाठवा. राकेश. कृष्णा गावडे चला. देवाच्या गोटणीचा कर्णधार आलाय. मी नाणेफेक करण्याकरिता रवीजी डिंगणकर आपणास विनंती करतो. आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. चला या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो. कृष्णा गावडे एका बाजूला असतील टीम हिरलोकचे कर्णधार, दुसऱ्या बाजूला कल्पेश आहेत देवाचे गोटणेचे कर्णधार. मान्यवरांसोबत आपण फोटो घेतोय. यस कोण कॉल करतोय. यस कृष्णा कॉल करतायत. टॉस करतायत रवीजी. काटा आलाय. टॉस जिंकलाय देवाच्या गोटणे. रवी दादा आपण आसनस्थ व्हायचंय. कल्पेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल. फिल्डिंग करू. जास्त प्रश्न विचारणार कारण मॅच चालू आहे. इथे पहिली बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जास्त करू. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपल्यासोबत संतोषजी जोडले जातील. थँक्यू सर. बघा मोमेंट घडलाय काय ऍक्च्युली मैदान दरम्यान. मला असं वाटतंय की बेल्स हाताने उचलली आहे. मला पण कदाचित ते दिसलो तरी पंचांच्या नजरेमध्ये देखील तेच त्यांनी चित्र बघितलं अक्षरशः. बघा इक्वेशन समीकरण आम्ही आणखी एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जयेश आम्हाला सांगतील की जिंकण्याकरता आणखी किती धावसंख्येची आवश्यकता. इथून बॅटर सेफ आहे म्हणजेच येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्या हातामध्ये.
6 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 8. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता जिंकण्याकरता. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं काय. हा बॉल आला गेला, जशा प्रकारे लॉंगॉनचा खेळाडूने तो थ्रो केला परफेक्टली, इथून बॉलला कलेक्ट केलं गेलं, गॅदर केलं गेलं. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं. बॉल लाव की नको, बेल्स पडेल. पंचांना कदाचित थोडीशी मेहनत करावी लागेल. हाताने बेल्स उचलतो तुम्ही बघा, ती हाताने बेल्स उचलली आणि त्याच्यानंतर आउटची मागणी केली गेली. एक फनीच मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित आमची DBNची टीम हा एक मोमेंट कॅप्चर करेल आणि एक मोमेंट फनी मोमेंट आपल्याला पाहायला मिळेल, ज्याला म्हटलं जातं मोये मोये. हा मोमेंट होता निश्चित स्वरूपामध्ये. अक्षरशः हा मोमेंट तुम्हाला पाहायला मिळालाय. राया मुंडे आलेत बघा इथून बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता जिंकण्याकरता. 6-8चं इक्वेशन समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. स्ट्राइक वरती सागर. हा बॉल हवेमध्ये गेलाय, मिस टाइम झालाय, पण नो मॅन्स लँड मध्ये एक तर मिळेल. दुसरा करता देखील प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथून सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केल्या जात आहेत. इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदलणार आहे मित्रांनो. 8 धावसंख्येची आवश्यकता होती, त्यापैकी इथून 2 मायनस केल्या जाते. जिंकण्याकरता आणखी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 6 धावसंख्येची आवश्यकता. आयुष्याच्या उंबरठ्यावरती मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही येऊन पोहोचताना तर तुम्हाला काहीतरी इथून वेगळं काहीतरी करावं लागेल. जर तुम्हाला रेस जिंकायची असेल तर रेसमध्ये जर 100 रन जणांनी जर सहभाग घेतला तर कदाचित 99 पैकी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. रेस जिंकायची तर तुम्हाला वेगळं करायचं आहे. 99 जे काही आहे त्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं करून दाखवायचं आहे आणि इथून कदाचित राया यांना देखील वेगळं काहीतरी करून दाखवावं लागेल. रायाचा बॉल चांगल्या प्रकारचा इथून शॉर्ट सिलेक्शन होतं, पण डायरेक्ट खेळाडूची निवड केली आहे या मॅच मध्ये. आणखी आपल्या संघाला जिवंत ठेवलंय राया यांनी. विकेट. थँक्यू डीजे. बॅटिंग करण्याकरता इथून नवीन बॅटर मैदानावर इन झालेत, दाखल झालेत. करण आला बॅटिंग करण्याकरता. तो मोमेंट तुम्हाला आठवत असेल, मेरे करण अर्जुन आएंगे. करण आलाय पण अर्जुनची इथून आवश्यकता आहे मला असं वाटतंय. इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदललंय या मॅच मध्ये. फटका चांगला सजवलाय आणि इथून सिंगलच धाव, इथून धाव फलकावरती जोडली जाईल. ही मॅच संपली नाहीये मित्रांनो. ही मॅच आणखी संपली नाहीये, कारण की इथून अंगावरती काटे उभे करणारा हा मोमेंट या मॅच मध्ये येऊन पोहोचलाय. येणार 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आणखी आहे. एक चांगला बॉल इथून समीकरण फिल्डिंग साइड टीमच्या दिशेने घेऊन जाईल आणि एक चांगला शॉर्ट सिलेक्शन बॅटिंग साइड टीम या मॅच वरती पुढे जाईल. बॉल हवेमध्ये खेळलाय. आणखी एकदा फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचं क्षेत्र वारंवार टार्गेट केलं जात आहे. दुसऱ्या करता प्रयत्न आहे आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्या हातामध्ये 2 आणि 2 बॉल मध्ये पाहिजे तुम्हाला 3. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला इथून जिंकायचं तर या 2 बॉलमध्ये 3 धावा बनवाव्याच लागतील. 2 बॉलमध्ये 3 अशा कित्येक वेळेस मॅचेस मित्रांनो आम्ही बघितल्यात आणि निश्चित स्वरूपामध्ये एका बॉलमध्ये 6 धावा इझिली बनतात, पण एक बॉलमध्ये 1 किंवा एक बॉलमध्ये 2 धावा इझिली बनत नाही मित्रांनो. हा क्रिकेटचा खेळ आहे, ही क्रिकेटची परिभाषा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारचा. बघा मी सांगितलं होतं एका बॉलमध्ये 6 धावा इझिली बनतात, पण निश्चित स्वरूपामध्ये एका बॉलमध्ये 2 धावा किंवा एका बॉलमध्ये 1 धाव बरीच कठीण असते. शेवटचा बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 3 धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल 3, 1 बॉल 3 ची आवश्यकता. मॅच रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचली आहे. आणि बघा मित्रांनो, हा तोच खेळाडू की ज्यांनी अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली होती आणि पण आता त्याच्यावरती कदाचित मला असं वाटतं की प्रेशर आहे. 1 बॉल आणि 3 ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर तुम्हाला जिंकायचं तर 3 धावा इथून बनवाव्याच लागतील. स्ट्राइक एंडवरती फलंदाज सज्ज राहतोय. आकाश करता बॉल. निश्चित स्वरूपामध्ये मला वाटतंय की हा खरा बॉल असू शकेल आणि निश्चित स्वरूपामध्ये आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच होणारा वाईड बॉल आलाय. जिंकण्याकरता एका बॉल मध्ये 2 धाव संख्येची आवश्यकता.
मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आहे बघा मित्रांनो. क्रिकेटच्या जगतामध्ये एका एका धावेला फार महत्व आहे. आता ही मॅच ऑन आहे. आता ही मॅच कोणाच्याही दिशेने जाऊ शकेल. एक बॉल, दोनची आवश्यकता. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन, चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाज राया मुंडे यांनी अक्षरशः इथून आपल्या टीम करता काय कमबॅक करून दर्शवलाय. 6 बॉल मध्ये 8ची आवश्यकता असताना त्याने इथून या 8 धावा डिफेंड केल्या गेल्या. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राया मुंडे. वेल बॉलिंग आणि आपल्या संघाला इथून विजय प्राप्त करून दिला जातोय. अभिनंदन. हॅलो संतोष, प्लेअर ऑफ द मॅच मला कळवायचंय. चला राया मुंडे या. राया आपण लगेच यायचंय प्लेअर ऑफ द मॅच आपला पुरस्कार घेण्याकरिता. सैदीप चषक 2025च्या या आजच्या दुसऱ्या दिवसातील प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला मिळतोय. ब गटामधील पहिली लढत जी गंभीरेश्वर पॅकर्स कुंभवडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री सुखाय देवी क्रिकेट संघ केळघर यांच्या दरम्यान खेळली गेली. तर यावेळेस राया 6 बॉल 8 धावा डिफेंड केल्या. आघाडीला आला होता बॅटिंगला नानू सोबत आणि चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली. 16 धावा देखील बॅट मधून आल्यात. क्या बात आहे. 16 धावा आल्यात बॅट मधून आणि गोलंदाजी करत असताना 8 धावा डिपेंड केल्यात. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर राया मुंडेसाठी.